राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमातील पाहुण्यांवरून वाद पेटलाय। 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला। त्यात सेलिब्रिटीही होते। जसं पहिल्या दिवशी अभिनेता सलमान खान होता, तसंच दुसऱ्या दिवशी अभिनेता जॅकी श्रॉफ, विकी कौशल, शिल्पा शेट्टीसह गायक अदनान सामीही होता। आणि नेमकं याच पाहुण्यांवरून विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली। निमंत्रण संघाचं, पाहुणे संघाचे आणि आगपाखड विरोधकांची 2 दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शताब्दी निमित्ताने 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यात गायक अदनान सामीलाही निमंत्रण होतं। त्याच कार्यक्रमानंतर त्याने संघाचे आभार मानत एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली। नेमकी त्यावरूनच पहिली टीका केली ती संजय राऊतांनी। अदनान सामीचे वडील अरशद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये बरं का, पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते, त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि 1965च्या युद्धामध्ये, भारत पाक युद्धामध्ये या अरशद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं, पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता। तो अदनान स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता। तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय? राऊतांनी प्रकरण थेट 1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धापर्यंत नेलं। त्यावर अदनानने एक्स पोस्ट करत उत्तर दिलंय। माझा प्रिय संजय, तुम्ही ज्या पद्धतीनं हार्मोनियम वाजवता त्यासाठी तुमच्या वडिलांना दोष देणं माझ्याकडून अत्यंत चुकीचं ठरेल। तुम्हाला शिकवायला मला आनंदच होईल। मी राजकारणी नाही, मी एक संगीतकार आहे जो आपल्या गाण्यातून प्रेम पसरवतो। म्हणूनच जो मला प्रेम देतो त्याच्यावर मी प्रेम करतो। मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो। पुढच्या वेळी प्रेमाचा मार्ग निवडा, एवढंच। जय हिंद आणि जय महाराष्ट्र। राऊतांच्या टीकेला उत्तर देत असतानाच अदनान सामीने त्याच पोस्टमध्ये महाराष्ट्र काँग्रेसलाही उत्तर दिलं। माझ्या महाराष्ट्र काँग्रेसमधील आदरणीय देशभक्त मित्रांनो, तुमच्या पूर्वजांमुळे झालेल्या देशाच्या दुर्दैवी फाळणीवरून आज जर कोणी तुम्हाला दोषी मानत असेल तर तो तुमच्यावरचा अन्याय आहे। त्यांच्या कृत्यांसाठी तुम्हाला जबाबदार धरता येणार नाही। आज तुम्ही पाकिस्तानला एक स्वतंत्र राष्ट्र मानता। तो पाकिस्तान एकेकाळी भारताचाच भाग होता। जेव्हा एखादा बदल कायदेशीर आणि नियमानुसार घडून येतो तेव्हा तो स्वीकारून पुढे जाणंच योग्य असतं। म्हणूनच कृपया पुढे चला। महाराष्ट्र काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेवर अदनानने उत्तर दिलं। त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनेही एक्स पोस्ट करतच त्यावर पलटवार केलाय। भाई अदनान, काँग्रेसने देशाची फाळणी केल्याचं मोहन भागवतांकडून ऐकलं असावं। देशाच्या फाळणीला कोण कोण जबाबदार होते याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या फाळणीला विरोध केला होता। तू तुझी कारकीर्द वाचवण्यासाठी संघ आणि भाजपचे हवे तेवढे गोडवे का? कारण त्यामुळेच तुला भारतीय नागरिकता मिळाली आहे। हा इतिहास कधीही बदलणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाच्या शताब्दी निमित्ताने मुंबईत 2 दिवस विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। प्रश्नोत्तरं झाली, विचारांचं आदान प्रदान झालं। पण चर्चा होतीये ती तिथल्या पाहुण्यांची, त्यांच्या इतिहासाची। आता अदनानवरून सुरू झालेला वाद कसा शांत होतो हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।